केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात राज्य शासनाच्या वतीनं 1500 कोटींच्या निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. या वचनपूर्तीनिमित्त कृतज्ञता सोहळा आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. कसबा बावड्यातील पोलीस मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली करत असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. येत्या काळात फक्त बंगालच नाही तर देशभरातील घुसखोरांना देशाबाहेर घालवणार असा इशारा दिला. मैं आज विश्वास के साथ इस कोल्हापुर की पवित्र धरती से देश की जनता को कहकर जाता हूं, बंगाल की जनता ने हमें आशीर्वाद दिया है. बंगाल की जनता का ऋण नरेंद्र मोदी जी और भारतीय जनता पार्टी पर है. मैं विश्वास दिलाकर जाता हूं, न केवल बंगाल की सीमाओं से घुसपैठ बंद हो जाएगी, देश भर से एक एक घुसपैठिए को हम चुन चुन कर देश के बाहर निकालेंगे. कान खोल कर सुन लो, ये देश धर्मशाला नहीं है. यहां वही रहेगा जो ये देश में जन्मा है. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिराच्या विकासातून सांस्कृतिक जागरण होत असून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पंढरपूर मंदिराच्या विकास कामांना सुद्धा यावर्षी सुरुवात केली जाईल अशी घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहिण्यासारखा हा क्षण असल्याचं सांगितलं. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी श्री अंबाबाई मंदिराचा प्रसाद योजनेत समावेश व्हावा आणि कोल्हापूरच्या विकासाला अशीच साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, शिवाजी पाटील, माजी खासदार संजय मंडलिक, महापौर रूपाराणी निकम, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.